आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आमच्याकरता। एक तर सर जागतिक आरोग्य दिन आहे आणि आपल्या मुंबई शहरातल्या नागरिकांचं जर आरोग्य जपायचं झालं तर सर्वप्रथम त्यांची सुरक्षा जी आहे ती बळकट करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यांची आर्थिक सुरक्षा, त्यांची सामाजिक सुरक्षा ही बळकट करण्यासाठी सर आज आपण जवळपास 7-8 प्रोजेक्ट्सचं लोकार्पण आपल्या शुभ हस्ते करत आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम सर पार्क साइड पोलीस स्टेशन आपण नवीन करून घेतलं। अतिशय जुनं आणि अडगळीत असलेलं असं ते होतं। तर आम्ही सर आपणच बीएमसीला सूचना दिली होती। बीएमसी कमिशनरचे देखील मी मनापासून आभार मानतो, गृह विभागाचे आभार मानतो। एक मोठा भूखंड तिथे होता सर, एक बिल्डिंग होती, ती सगळी आम्ही अद्ययावत केली आणि त्यामध्ये आता पोलीस स्टेशनचं फंक्शनिंग सर सुरू झालेलं आहे। त्याचप्रमाणे सर निर्भया प्रोजेक्टच्या अंतर्गत सर महिला आणि बाल सहायता कक्ष 93 पैकी 87 पोलीस स्टेशन्समध्ये सर संपूर्ण बांधून तयार होऊन आज आपल्या हस्ते त्याचं लोकार्पण आणि शहराच्या सर आपल्या महिलांच्या सुरक्षेसाठी अर्पण करत आहोत। त्याशिवाय सर आपल्या सर्व पोलीस स्टेशन, सर्व क्राईम ब्रांचेस, सर्व ट्रॅफिक डिव्हिजन्स, जेवढे मुंबई पोलीसचे युनिट्स आहेत सर, जवळपास 216 लोकेशन्समध्ये सर आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग फॅसिलिटी ही आमची अंतर्गत सर सर्व्हर आमची डेटा प्रायव्हसी, आमचं डेटा प्रोटेक्शन सगळ्याची काळजी घेऊन सर आम्ही ते तयार केलेलं आहे। त्याचं देखील उद्घाटन आणि लोकार्पण सर आपल्या हस्ते आम्ही करणार आहोत। त्याचप्रमाणे सर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मिशन कर्मयोगी चालवण्याबाबत, राबवण्याबाबत ज्या काही सूचना डीजीआयजी कॉन्फरन्समध्ये आणि वेळोवेळी दिलेल्या आहेत सर, तर मला आपल्याला सांगायला आनंद होतो की मिशन कर्मयोगीचा प्रस्ताव आम्ही पाठवला होता। चहल साहेबांनी तो तात्काळ मंजूर करून दिलेला आहे आणि त्या अंतर्गत सर आमच्या 40,000 अंमलदारांना ट्रेनिंगचा एक प्रोग्राम आम्ही राबवणार आहोत। त्यामध्ये सर 500 ट्रेनर्स टू ट्रेन हा पहिला प्रोग्राम आम्ही हाती घेत आहोत। त्या उपक्रमाचं उद्घाटन देखील आज आपल्या हस्ते होणार आहे। त्याप्रमाणे सर आपल्याला विदित आहे की आपल्या 2 सायबर लाईन्स आहेत। एक तर 1930 आपण चालवतो आणि सर आता महाराष्ट्र सायबरची 1945 देखील आपण चालवत आहोत। 1930 सर अवेअरनेसमध्ये आम्ही खूप मोठा पल्ला गाठलेला आहे आणि रोज जवळजवळ सर 1400-1500 कॉल्स आमचे येतात सर आणि त्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी रिव्हर्सल आणि ब्लॉकिंग करू शकतो सर। मी आपल्याला मगाशीच सांगितलं सर, 2 दिवसापूर्वी आमच्या एका ऑफिसरच्या टीमनी जवळपास 11.5 कोटीचं ट्रान्झॅक्शन हे अर्ध्या तासात ब्लॉक करून सर रिव्हर्स केलेलं आहे। त्याचप्रमाणे सर हा जो हॉल आहे तर हा हॉल अतिशय पिचलेला होता। या लेवलला सर फॉल्स रूफिंग होतं, गळायचं, वरती सगळं लाकूड वगैरे खचलेलं होतं। आमचे सहपोलीस आयुक्त प्रशासन जयकुमार माझ्याकडे 2 वर्षापूर्वी आले आणि ते म्हणाले की आपल्याला हे काम करायचंय आणि यासाठी खूप खर्च येणार आहे, पण सर ही एक अशी वास्तू आपण तयार केली आहे। मुंबई पोलीस दलाच्या 40-45 हजार कॉन्स्टेबल्स, हेड कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर्स यांच्या फॅमिलीजचे सगळे फंक्शन सर, मॅरेज पासून बारशापर्यंत बाहेर डायनिंग फॅसिलिटी देखील उपलब्ध केलेली आहे आणि सर अतिशय असं हेरिटेज स्ट्रक्चर जे होतं ते तसंच निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न झालेला आहे। या हॉलचं देखील आज आपण उद्घाटन केलेलं आहे सर। याबद्दल मी आपल्या सर्व पोलीस दल अधिकारी आणि अंमलदारांच्या वतीनं वैयक्तिक ऋणी आहे सर। जाता जाता सर मला 2च गोष्टी सांगायच्या आहेत की आपण वेळ दिली आणि आजचा दिवस निवडला हे अतिशय भाग्याचं आहे माझ्यासाठी वैयक्तिक, कारण माझा आज वाढदिवस आहे सर। आणि म्हणजे काही योग चांगले जुळून येतात। अधिवेशनच्या काळात सर खूप गडबड होती आपले दौरे सतत चालू आहे, संपूर्ण महाराष्ट्र बघतोय सर आपल्याकडे आणि मी तर म्हणेन संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश आपल्याकडे बघतोय सर। आणि आम्ही म्हणून काल चर्चा केली आणि आपली परवानगी न घेता सर आपला जो 25 वर्षाचा सर 2000 साली मी नागपूरला सीआयडी क्राईम एसपी असताना पहिल्यांदा आपल्याला भेटलो, तेव्हापासून सर आपला स्नेह कायम मिळालेला आहे आणि इथून पुढे देखील सर आपली 25 वर्षाची वाटचाल होणार आहे। तर हे वाटचाल कशी होईल हे लक्षात घेऊन सर आम्ही या हॉलचं नाव उत्कर्ष असं ठेवलेलं आहे आणि ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे की आपली महाराष्ट्राची आणि मुंबईची आणि देशाचा विकास आणि देशाचा उत्कर्ष हा आपल्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नेतृत्वाखाली व्हावा अशा शुभेच्छा मी सर संपूर्ण मुंबई पोलीस दलाच्या वतीनं देतो। पुन्हा एकदा सर आपण आज एवढा वेळ आम्हाला काढून दिलात याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो।
जय हिंद, जय महाराष्ट्र.